नमस्कार, अमरावती खबर के न्यूज बुलेटिन में आपका स्वागत है। आइए पेश करते हैं आज के प्रमुख समाचार। कोई न छूटे, इस बार शिक्षा है सबका अधिकार, सरकारी मान्यता प्राप्त। श्री झूलेलाल शिक्षण संस्था और हरीश उद्वानी चैरिटेबल ट्रस्ट अमरावती द्वारा संचालित श्री R.H. उद्वानी इंग्लिश स्कूल अब कृष्णानगर में शैक्षणिक वर्ष 2025-26 के लिए प्रवेश देना शुरू हो चुका है। नर्सरी, प्ले ग्रुप, KG1, KG2 और कक्षा पहली से कक्षा 10वीं तक के लिए प्रवेश प्रक्रिया शुरू हो चुकी है। आज ही अपनी एडमिशन करें। कार्यालय समय सुबह 9 बजे से दोपहर 1 बजे तक। इस नंबर पे हमें संपर्क करें 9370103850 8857017091। कृष्णानगर, लाइन नंबर 1, न्यू कॉटन मार्केट रोड के पास, अमरावती। शिक्षा से देश सजाएंगे, हर बच्चे को बढ़ाएंगे। राज्य अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली असून मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेतील प्रश्नावर लेखी उत्तर देत माहिती दिली। राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना CBSE अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात CBSE पॅटर्न लागू करण्यात येत आहे। शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षापासून CBSE पॅटर्न लागू होणार असून राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी या हेतूने सरकारने हा निर्णय घेतला आहे। राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात आज सभागृहात माहिती देत घोषणा केली। विशेष म्हणजे यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतरही त्यांनी राज्यात CBSE पॅटर्न लागू करण्यासंदर्भात आढावा सुरू असल्याचं म्हटलं होतं। राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संदर्भात सुकाणू समितीने मान्यता दिली असून मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेतील प्रश्नावर लेखी उत्तर देत माहिती दिली आहे। भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री दादा भुसे यांनी हे उत्तर दिले। राज्यातील इयत्ता 3री ते 12वीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या CBSE अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली का, असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी विचारला होता आणि त्यावर CBSE अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार असून 1 एप्रिलपासून सत्राची सुरुवात करण्यात येणार असल्याचं उत्तर दादा भुसे यांनी दिलं आहे।